हा माणूस माझ्याकडे असं का बघतोय? एक गेला तोपर्यंत दुसरा आला. थांब आता ह्याच्याकडे बघतेच. हे डोळे फाडून फाडून काय बघतोय माझ्याकडं? आधी कधी बाई बघितली नाही का? ए तुला काही लाज शरम आहे का नाही? तुझ्याशी बोलते मी, खांबाने का उभाय? अरे थोबाड उघडून बोल की खडा खडा. अगं ऐक ऐक ऐक, गार झालाय का कुकर? अहो आई आई मस्त जमलाय ग. आणि पुलावचा सुगंध तर एवढा दरवळतोय ना, कमाल झालाय. हो ना, छान. जानू, आईंचा स्वयंपाकात कुणीच हात धरू शकत नाही. हा ए पुऱ्या उगा शेवग्याच्या झाडावर चढवू नकोस मला. खरंच आई. नाही आई, हे अगदी खरंच आहे. तुझ्या हातचा स्वयंपाक अगदी मस्त होतो. आणि आता तर मला विचारू नको, कारण इथे आल्यानंतर मला जरा जास्तच किंमत कळते त्याची. खरंय हा जानू, आईची किंमत सासरी आल्यावरच जास्त कळते बरं. मी इथे आले तेव्हा आईंनीच मला छान स्वयंपाक प्रत्यक्षात शिकवला. पण आता बघतेस ना, आईंनी तुला फोनवरही किती उत्तम स्वयंपाक शिकवलाय ते. कमालच आहे हा आई तुमची. बरं पुऱ्या, आता कौतुक सोहळा. बरं ऐक, झालाय ना नीट, थोडासा चाखून बघ हा, म्हणजे मीठ वगैरे कमी नाहीये ना. थँक्यू आई, खरंच थँक्यू. बरं मी ठेवते आता फोन. बाय. सो तुम्हा सगळ्यांच्या लक्षात आलंय ना आपला 2025चा प्लॅन काय आहे? येस, गुड. राहुल, सगळ्यांचे ओपिनियन्स घे ब्लूप्रिंट्सवर. मी आलोच. ओके सर, मी बघतो. सिंचना वहिनी, वहिनी आज तुझ्या ऑफिसला सुट्टी आहे का? नाही हो ताई, ऑफिसला सुट्टी कसली, सिद्धू आलाय ना म्हणून वर्क फ्रॉम होम घेतले. अच्छा. वहिनी, तुझा भाऊ काय करतो? सिद्धू आमच्या भागातील पार्टीची सगळी कामं सिद्धू करतो. पप्पांचा राईट हँड आहे तो. आणि आमच्या भागात सिद्धूचा एक वेगळाच फॅन बेस आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा. मला वाटलं हे काहीच करत नाही. नाही नाही, हा खूप बिझी असतो. हा आता त्याने सुट्टी घेतली कारण तू मला भेटायला आलाय. अच्छा, म्हणजे तुझा भाऊ जनसेवा करतो तर. मला ना तो बसमध्ये एकदा दिसला होता आणि कुठल्या तरी मुलीचा पाठलाग करत होता. नाही म्हणजे माझा गैरसमज झाला असेल, कदाचित जनसेवाच करत असतील ते. येते मी. मी अगं काही नव्हतं करत. काय रे, काय बोलत होती भावना ती? अगं हा? कोण होती ती मुलगी? अगं कोणी नव्हती. हे बघ सिद्धू, मी आत्ताच सांगते, असं मुलींच्या पाठीमागून नाही फिरायचं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, नाही काही नव्हतं केलं. कान सोड, कान सोड. नाही सोडणार मी का. मला आधी खरं खरं सांग, ती मुलगी कोण होती? अगं कोणी तिचा गैरसमज झालाय त्यांचा. ऐक अगं मी ऐक ऐक ऐक. पप्पांना जर हे कळलं ना की तू असा मुलींच्या पाठीमागून फिरतोस, तर सिद्धू वाट लागेल तुझी. नाही नाही नाही. आह, सिद्धू, पप्पांचा फोन. सिंचू बाळा, अगं कशी आहेस तू? मी मस्त आहे पप्पा. हे काय सिद्धूशीच गप्पा मारत होते. काय? हो, इकडे आलाय ना तो. दे दे, त्याला फोन दे. हा,
हा पप्पा बोला ना. अरे तुला पार्टी ऑफिसला जायला सांगितलं होतं आणि तू तिकडे गेलास. नाही नाही ते पार्टी ऑफिसला जाणार होतो मी, पण ऍक्च्युली ताईनेच मला कॉल करून बोलवलं इथे. ते पेन्शन ऑफिसला पण जायचं होतं ना. हा ते इकडून तिकडे जायला ते म्हणजे ते पेट्रोलचा खर्च ऍक्च्युली वाचला असता ना, म्हणून मी आलो ऍक्च्युली ताईकडे, नाहीतर मी जाणारच होतो. ठीक आहे जे असेल ते असेल, पण तुला पार्टी ऑफिसचं काम लक्षात आहे ना. हो म्हणजे काय पप्पा, आता तुम्ही सांगितलेलं काम मी कधी न करता आलोय का? काम संपवून लवकर घरी ये, समजलं? हा आलो 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 आलो. चालतंय आता मी निघतोय. मला खूप अरे कामं अरे पडलेत. अरे